तर शुभम माळी आणि अविनाश जाधव ही जोडी मैदानाच्या आत पहिल्या षटकासाठी गोलंदाज आले। गोलंदाजी मार्गावरती योगेश कांगणे याला आपण पाहणार आहे। काउंटडाऊन स्टार्ट 10 9 8 7 6 5 4 3 2 1 लेट्स प्ले। जोरदार टाळ्या। फायनल मॅच संदीप हलके सर। धन्यवाद मनोज बेलेकर सर। आपण फायनलचा महामुकाबला या ठिकाणी पाहत आहोत। तब्बल 41,000 रुपयाचा हा महामुकाबला आणि गोंदे टेनिस प्रीमियर लीगचा चॅम्पियन ठरणारा सामना मैदानामध्ये होणार आहे। ती पहिल्या चेंडूमध्ये विकेट किंवा षटकारासाठी आपण पाहिलं की सातत्याने हिरमन शेठ तांबे यांच्याकडनं 500 रुपयाचं बक्षीस होता। पहिला चेंडू मैदानामध्ये जो निर्धाव जाताना आपल्याला योगेश कांगणेचा या ठिकाणी पाहायला मिळाला। दरम्यान रिव्हर्शिप आणि इथे अविनाश जाधव बघा सक्सेसफुल ठरलेला आहे रिव्हर्शिप मध्ये आणि चेंडू सीमारेषा पार चौकार। सचिन डीजे आपण पाहत आहोत। शुभम माळीचा आलेला हा चौकार आपण मैदानामध्ये पाहत आहोत आणि कुंदेवाडी लायन्स संघाने मैदानामध्ये खोललेलं खातं इथे बघा चेंडू उडवला गेला आणि तिथे चेंडू सीमा रेषा पार येईल षटकार 6 धावा। डीजे बघा इथे बक्षीस आलेलं आहे या फायनल मॅच साठी। एक बंपर प्राइज आहे खेळाडूंसाठी की जे कोणी फलंदाज मैदानामध्ये दोन्ही डावामध्ये षटकार खेळतील त्या षटकारासाठी ग्रामसेवक सन्माननीय गौतमजी सोनवणे यांच्याकडनं 100 रुपये प्रति षटकार हे बक्षीस जे असणार आहे फलंदाजांसाठी। इथे बघा चेंडू उडवला गेला परत एकदा स्क्वेअर लेग सीमारेषेकडे आपण पाहत आहोत। शतक घेत आहे चेंडूवर एक धाव पूर्ण केली। दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल आणि मैदानात दुसरी धाव या ठिकाणी पूर्ण केली जाणार आहे। या फायनल मॅच साठी अगदी जरूर बक्षिसांचा वर्षाव या ठिकाणी होईल। हिरमन शेठ तांबे यांनी लगातार बक्षिस दिलेले आहे। आता ग्रामसेवक गौतमजी सोनवणे यांच्याकडे सुद्धा प्रत्येक षटकारासाठी दोन्ही डावात 100 रुपये हा प्रति षटकार राहणार आहे। इथे रिव्हर्शिप खेळला जाणार आहे। तिथे पाहूया शतरक्षक घेत आहे चेंडूवर परंतु एक धाव मैदानामध्ये घेतली जाणार आहे। धावफलक 13 धावांवर पोहोचला जाणार आहे। ज्या आक्रमकतेने कुंदेवाडी लायन्सने सुरुवात केली टॉस परास्त झाले होते। या स्पर्धेमध्ये अपराजित राहिलेले दोन संघ फायनल मध्ये एकमेकांना परास्त करण्यासाठी जे उतरले गेलेले आहे। अगदी वाघ जर पाहिला लायन्स नाव आहे सिंह, दुसऱ्या बाजूला जय बजरंग आपण पाहणार आहोत। वाघ सिंहाची धडक बेधडक फाईट मैदानामध्ये जे आपल्याला पाहायला मिळेल। दरम्यान पाहूया क्षेत्ररक्षक आहे चेंडूवर एक धाव मात्र पूर्ण केली गेलेली आहे। थोडीशी रिस्की धाव या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न होता। षटकाची समाप्ती झालेली आहे आणि पहिल्या षटकामध्ये धावा या ठिकाणी आपण पाहतो की 14 धावा ज्या जोडल्या गेलेल्या आहेत। 6 षटकांचा फायनलचा हा जो महामुकाबला आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। तब्बल 41,000 रुपये पहिल्या क्रमांकासाठी आपण पाहतो जे पारितोषिक आहे आणि मानाचा गोंदे प्रीमियर लीगचा हा चषक जो विजेता संघाला या ठिकाणी मिळणार आहे। विजेता कोण होईल? एका बाजूला जय बजरंग आपण पाहतो गोवन संघ आहे, दुसऱ्या बाजूला कुंदेवाडी लायन्स हा संघ आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतो। तर मैदानामध्ये आपण पाहणार आहोत आकाश आव्हाड गोलंदाजी मार्गावर आलेला आहे षटक क्रमांक 2 घेऊन। पहिल्या षटकात सुरुवात चांगली झाली। अविनाश जाधवला आपण स्ट्राईकवर पाहणार आहोत। कुंदेवाडी संघाचा एक भरवशामंद फलंदाज म्हणून जे पाहिलं जातं त्याच्याकडं अनेक स्पर्धा गाजवल्या। या स्पर्धेतही प्रदर्शन चांगलं आहे। तितक्याच प्रकारे आकाशचं प्रदर्शन चांगलं राहिलं। ओ पहिला चेंडू पहा बिमार प्रकारचा चेंडू या ठिकाणी सुरुवात होती मैदानामध्ये। बिमार प्रकारचा आकाश आव्हाडचा चेंडू आला तिथे 2 अवांतर धावा आपण पाहतो। एक नो बॉलच्या स्वरूपामध्ये आणि एक बाईकच्या स्वरूपामध्ये आलेली धाव आहे। एक जर पाहिलं आपण
मैदानामध्ये आलेला हॅलो चौकार आपण अविनाश जाधवचा या दरम्यान पाहिलेला आहे. 21 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत कुंदेवाडी संघाच्या. इथे शॉर्ट पिच चेंडू पाहूया मिड विकेटला योगेश कांगणे आहे चेंडूवर. काही वेळ जरूर चेंडू हवेमध्ये होता. आपण पाहतो की बऱ्याचशा प्रतिक्रिया ज्या या ठिकाणी असतात इथे सुद्धा प्रत्येक षटकाराला भाऊसाहेब गौतमजी सोनवणे यांच्याकडनं 100 रुपये आहेत. बघा सन्माननीय दिनकर बाळनाथ तांबे पाटील यांच्याकडनं जो गोलंदाज या 2 डावामध्ये सर्वाधिक विकेट घेईल त्याच्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक असेल. आदेश हे बक्षीस आपल्याकडे ठेवा. इथे पुढचा चेंडू पाहूया. शॉट एक्स्ट्रा कव्हर मध्ये खेळलेला आहे. एक धाव बनवली जाईल. शुभम तांबे आपल्याकडे गौतम सोनवणे यांचं पारितोषिक आलेलं आहे. प्रत्येक षटकारासाठी या संपूर्ण फायनल मॅच साठी जो कोणी फलंदाज षटकार मारेल प्रत्येक षटकाराला 100 रुपये. 23 धावा 1.5 षटकामध्ये आपण पाहत आहोत धावफलकावर. इथे पहा बॅटीचा एच आणि पहा सुरेख क्षेत्ररक्षण आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतं. निश्चित 3 धावा रोखल्या गेल्या. 2 षटकाचा खेळ मैदानामध्ये संपला गेलेला आहे. 2 षटकामध्ये आपण पाहत आहोत की 12 धावांच्या सरासरीने कुंदेवाडी लायन्स या संघाने 24 धावा बनवलेल्या आहेत. फायनलचा महामुकाबला आहे आणि तिथे आपण पाहतोय की या सिन्नर तालुक्याच्या क्रिकेटच्या इतिहासामध्ये अगदी खेळाडूंना मालामाल करणारी क्रिकेटची स्पर्धा म्हणून या क्रिकेटच्या स्पर्धेकडे जे पाहिलं जातंय अनेक बक्षिसे या ठिकाणी आपण पाहतो की पहिल्या दिवसापासून पहिल्या चेंडूपासून सन्माननीय कॉन्ट्रॅक्टर हिरामन शेठ तांबे यांच्याकडनं जी 500 रुपयाची सुरुवात झाली होती ती 1100 पर्यंत 3100 पर्यंत 2100 पर्यंत आपण पाहतोय की अर्धशतकासाठी सुद्धा बक्षीस लागलेले 3100 रुपये जवळजवळ आहेत वाटतं ते. परंतु अजून काही अर्धशतक पूर्ण झालं नाही. समाधान आवारेच्या वैयक्तिक 46 धावा सोडल्या तर त्याच्या पुढे काही कोणी गेलं नाही. आता 42 धावांवर आमची विजूभाऊ तांबे मागच्या मॅचला गेले परंतु 8 धावा मागे राहिले ते. योगेश यांचा हा चेंडू पाहूया मैदानामध्ये. स्वतः संगम सानप चेंडूवर आहे. निर्धाव चेंडू आपण मैदानामध्ये पाहत आहोत. योगेश कांगणे षटक क्रमांक 3 घेऊन मैदानात येताना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 3 ची सुरुवात मैदानामध्ये झालेली आहे. अगदी मैदानामध्ये ह्या आगडीच्या ज्वाला ज्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथे पहा चेंडू उडवला गेला. क्षेत्ररक्षक पाहूया तिथे चेंडू खाली आहेत आणि झेल सुटला गेला. अविनाश जाधवला मिळालेलं हे जीवनदान या दरम्यान आपण पाहत आहोत. योगेश सानप झेल सोडतायत बघा. आता गुळवंच मधून सुद्धा अनेक जण पाहत असतील. एक धाव घेतली गेलेली आहे. योगेश सानपने सोडलेला झेल जो आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळाला. तर इथे पाहूया योगेश कांगणे सातत्याने एक चांगली गोलंदाजी या स्पर्धेमध्ये जे लगातार करतायत. इथे पुढे सरसाव शिवमचा खेळण्याचा प्रयत्न मिड विकेट मध्ये आपण पाहणार आहोत. पाहूया त्या ठिकाणी कोण चेंडूवर येतोय परंतु इथे एकच सिंगल मिळणार आहे. स्वर्गीय शशिकला संजयजी तांबे स्वर्गीय शशिकला संजयजी तांबे यांच्या स्मरणार्थ मॅन ऑफ द मॅच साठी 500 रुपये आलेले आहेत जमा झालेले आहेत. पंकज तांबे यांच्याकडे हा चेंडू पाहूया. अप्रतिम क्षेत्ररक्षण होत आहे. बॅकवर्ड शॉर्ट लेग मध्ये एक धाव या दरम्यान जी पूर्ण केली जाणार आहे. बघा इथे आपण पाहत आहोत की या स्पर्धेमधील जो कोणी मॅन ऑफ द मॅच राहील अंतिम सामन्यामध्ये तिथे कैलासवासी स्वर्गीय शशिकला संजयजी तांबे यांच्या स्मरणार्थ 500 रुपयाचं पारितोषिक त्या फलंदाजाला दिलं जाणार आहे. ती फलंदाज असेल किंवा गोलंदाज असेल अजून कोणी असेल जो मॅन ऑफ द मॅच ठरेल त्याला ते पारितोषिक दिलं जाईल. इथे अप्रतिम चेंडू टाकला गेला. 2.5 षटक गोलंदाजी झालेली आहे. शेवटचा चेंडू मैदानामध्ये असणार आहे. 27 धावा कुंदेवाडी लायन्स संघाच्या आपल्याला धावफलकावर पाहायला मिळत आहेत. अंतिम चेंडू योगेश यांचा असेल मैदानामध्ये. आणि पहा इथेही परत एक चांगला चेंडू मिळाला. अर्थात तिथे डीप बॅकवर्ड पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक येथील चेंडूवर एक धाव घेतली जाईल आणि 3 षटकानंतर आपण धावफलकावर पाहत आहोत कुंदेवाडी संघाने बनवल्या त्या मात्र बिनबाद 28 धावा ज्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत.
3 षटक मैदानामध्ये निश्चितपणाने संपले गेलेले आहेत. आपण म्हणतो ना की बघा, भगवान श्रीकृष्णाने एक वाक्य म्हटलेलं आहे, ना जीत चाहिए ना हार चाहिए, और जीवन में कुछ हासिल करने के लिए कुछ अच्छे दोस्त चाहिए. आणि इथे आपण पाहतो की गोंदिया टेनिस प्रीमियर लीगच्या माध्यमातून की म्हटलं जातं ना की एकमेकास सहाय्य करू अवघे धरू सुपंत, या वाक्याप्रमाणे सर्वांनी या ठिकाणी सहकार्य केलं. आणि या सहकार्यामधून आज आपण पाहतो की समस्त ग्रामस्थ गोंदे आणि त्याचबरोबर शेतकरी 11च्या माध्यमातून साकारलेली एक भव्य आणि दिव्य क्रिकेटची स्पर्धा, की जे स्वप्न उराशिवा आदेश असेल, पंकज असेल, शुभम असेल, दीपक असेल, गोविंद भाऊ असतील, या सर्वांनी एक स्वप्न घेतलेलं होतं की गोंदियामध्ये एक मोठी क्रिकेटची स्पर्धा चालू करायची. त्याचा मुहूर्त लावला गेला 26 जानेवारीला. परंतु हा मुहूर्त 26 जानेवारीचा आपण पाहिला की आज या अंतिम दिवसामध्ये जिथे कुंदेवाडी लायन्स आणि दुसऱ्या बाजूला गोलंद संघाची फाईट होतीये, आजपर्यंत अनेक ठिकाणी क्रिकेटच्या स्पर्धा बनतात, ग्रुप बनले जातात. त्या ग्रुपवर काही ना काही कमेंट पडली जाते की इथं असं नियोजन झालं, तसं त्या चुका झाल्या. परंतु सिन्नर तालुक्यातील एकमेव GTPL असा ग्रुप आहे की तिथे सर्व खेळाडूंनी आनंद व्यक्त केला, कोणीच टीका केलेली जी पाहायला मिळाली नाहीये. हा चेंडू पाहूया फॉलो थ्रू मध्ये, आकाश आव्हाड रोखणार आहे. मग याच्यापेक्षा काय पाहिजे की ज्या ग्रुपवर आतापर्यंत कोणीच टीका केलेली नाहीये. आमचा चापडगावचा रमण आव्हाड सुद्धा या ठिकाणी आलेला होता. चापडगाव प्रीमियर लीग सुद्धा येणाऱ्या दिवसात पाहायला मिळेल लवकर. इथे पाहत आहोत आपण ज्या प्रकारे कमबॅक वापसी जय बजरंग क्रिकेट क्लब गोलवंद संघाकडनं होताना जी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. हा पुढचा चेंडू पाहूया, कव्हर मध्ये उडला गेला, क्षेत्ररक्षक येत आहे, चेंडू खाली आणि झेल सुटला गेला. परत एकदा इथे आता झेल शुभमचा सोडलेला आहे. दोन्ही फलंदाजांना जीवनदान मिळालं. जिथे अविनाश आव्हाडला एक जीवनदान, तिथे शुभम माळीला सुद्धा एक जीवनदान मिळालेलं आहे. सागर सानप अगदी सीमारेषेजवळ एक्स्ट्रा कव्हर मध्ये क्षेत्ररक्षण करतायत. त्यांच्याकडनं हा झेल सुटला गेला मैदानामध्ये. 29 धावा कुंदेवाडीच्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथे पहा, चेंडू उडवला गेला आणि तिथे आपण पाहणार आहोत चेंडू बघा, अप्रतिम क्षेत्ररक्षण. इथे काय योगेश सानप आपण पाहूया, एक सुरेख क्षेत्ररक्षण जे आपल्याला पाहायला मिळालं होतं. आणि बहुतेक अविनाश त्या ठिकाणी थोडेसे लंगडत आहेत, इंजर्ड वाटतायत आणि त्यासाठी हे धावेसाठी काही मात्र धावलेले नाही आहेत. आणि बघा थोडीशी इथे आपण पाहतोय की धाव काही घेतलेली नाही वाटतं ना, आणि स्वतः रिटायर होत आहेत बहुतेक. निश्चित मोठी दुखापत नसावी, कारण महत्वाचे खेळाडू आहेत. खेळाडू आणि दुखापत हे एक समीकरण राहतं. परंतु इथे पाहूया, तरी या धावेसाठी ते धावले नव्हते. आणि महत्वाचे खेळाडू आहेत कुंदेवाडी लायन्स संघाचे. न्यू बॅटर नवनाथ माळी, नवनाथ काका जे मैदानामध्ये जात आहेत फलंदाजी करण्यासाठी. 3.3 षटक इथे जर आपण पाहिलं जी गोलंदाजी झालेली आहे, 29 धावा कुंदेवाडी संघाच्या आपल्याला या ठिकाणी ज्या पाहायला मिळतात. आकाश आव्हाडचा पुढचा चेंडू, इथे पहा, हा चेंडू मात्र पूल केलेला आहे आणि नवनाथ माळी यांचा इथे चौकार येणार आहे. 4 धावा. त्या ठिकाणी स्प्रे दिलेला आहे अविनाश जाधव साठी. इथे नवनाथ माळींनी खेळलेला चौकार आपण पाहिला. इथे पहा, फुलटा चेंडू होता, क्षेत्ररक्षक हेड लॉंगा प्रिझन मध्ये एकदा पूर्ण करतील. एकाच धावेवर थांबावं लागणार आहे. सरळ अप्रतिम फेकी आपल्याला जी मैदानात पाहायला मिळतीये. किशोर राऊत यांची फेकी आपण पाहिली, 34 धावा. तर या 4थ्या षटकामधील हा शेवटचा चेंडू मैदानामध्ये आपण बघणार आहोत. बिनबाद 34
जी सुरुवात मैदानामध्ये झाली तर 18 धावांवर खेळणारा शुभम स्ट्राईकवर रिव्हर्सिपचा प्रयत्न होता, तिथे चेंडू मैदानात निर्धाव गेलेला आहे. षटकाची समाप्ती झाली. 2 षटकामध्ये आकाश आव्हाडने 15 धावा या ठिकाणी खर्च केलेल्या आहेत आणि येणाऱ्या 2 षटकात आपण पाहूया, कारण 4 षटकात 34 धावा कुंदेवाडी लायन्स संघाच्या बनलेल्या आहेत. एक्झिबिशन मॅच मध्ये आपण पाहिलं अगदी बक्षिसांचा वर्षाव झाला एव्हरग्रीन आणि जजमेंट संघामध्ये आणि 20 साल बाद परत एकदा हा क्रिकेटचा संग्राम आपण 34 धावा झालेल्या 4 ओव्हर आणि तिथे आपल्याला पाहायला मिळालं एव्हरग्रीन संघाने बाजी मारली, परंतु तिथे हरणं जिंकणं महत्वाचं नव्हतं, खेळाचा आनंद महत्वाचा होता. षटक क्रमांक 5 किशोर राऊत गोलंदाजी मार्गावर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. 4 षटकानंतर 34 बिनबाद 34 आहे. 5व्या षटकाची सुरुवात. एकदा हा पहिला चेंडू बघा खेळला गेलेला आहे, आपण पाहतो वाईट स्पीडामध्ये 1 धाव मात्र पूर्ण केली जाईल. एकाच धावेवर मात्र थांबावं लागेल. सरळ संगमच्या हातामध्ये फेकी होत आहे. धावफलक 35 धावांवर बनला जाईल आणि शुभम माळी जे आपण पाहणार आहोत 13 चेंडूमध्ये 18 धावांवर मैदानामध्ये खेळत आहेत, ते आपल्याला मैदानात पाहायला मिळणार आहे षटक क्रमांक 5 मध्ये. इथे पहा फुलटॉस चेंडू दिशा दिली गेलेली आहे पहा, परंतु क्षेत्ररक्षक अनिकेत अप्रतिम क्षेत्ररक्षण झालेलं आहे. 2 धावा या ठिकाणी रोखलेल्या आहेत. तब्बल एक सुरेख क्षेत्ररक्षण जे बजरंग संघाकडनं आपल्याला मैदानात पाहायला मिळालं. 37 धावा. गौतमजी सोनवणे ग्रामसेवक यांच्याकडनं 100 रुपयाचं पारितोषिक प्रत्येक षटकाराला आहे. अजून 100 रुपये वाट पाहते इथं की षटकार जाणार की नाही. हा चेंडू पूल केला गेला, परत एकदा अगदी स्क्वेअर लेग दिशेमध्ये आहे. तिथे पाहूया योगेश कांगडे चेंडूवर येतील. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानात केला जाईल आणि 2 धावा या ठिकाणी येत आहेत आणि धावफलक पुढे सरसावला जाईल. या 2 धावेंच्या मदतीने आपल्याला पाहायला मिळेल कुंदेवाडी लायन्स संघाचा 39 धावांवर. ही वाघ सिंहाची झडप मैदानामध्ये चालू आहे. वाघ सिंहाची धडक बेधडक मॅच मैदानामध्ये चालू आहे, कारण कुंदेवाडी लायन्स आणि जय बजरंग क्रिकेट क्लब गुळवंच असा हा महामुकाबला मैदानामध्ये चालताना आपण पाहत आहोत. इथे पहा चेंडू उडवला गेला आणि पाहूया क्षेत्ररक्षक झेल वाडा झेल वाडा कॅच योगेश ते 22 धावा बनत. नवीन बॅटर मैदानामध्ये आलेले आहेत संदीप भगरे. आपण पाहूया मैदानामध्ये. इथे पहा चेंडू पूल केला फाईन लेग मध्ये. योगेश कांगणे पाटला करतील चेंडूचा. तिथे पाहूया चेंडू जरूर रोखला जाणार आहे. इकडे 3ऱ्या धावेचा प्रयत्न नवनाथ माळी करतील. 3 धावा या ठिकाणी येताना आपल्याला ज्या पाहायला मिळतात आणि खराब फेकी झालेली आहे. पाहूया 4 धावा. चार धावा जाता जाता रोखल्या, परंतु 4 धावा या लिहिलेल्या होत्या त्या स्कोर बोर्डवर आणि 4 धावा आल्या. धावफलक 43 वर पोहोचला गेला. इथे हा चेंडू पाहूया खेळला जाणार आहे संदीप भगरे डीप एज टाकावर मध्ये. क्षेत्ररक्षक आता चेंडूवर आहेत. एकदा पूर्ण आणि धावचीची संधी आणि इथे पहा विकेट असणार आहे नवनाथ माळी धावचीत मैदानामध्ये.
आहेत ते इथं मैदानामध्ये शेवटचं षटक घेऊन येणार आहे. आपण पाहत आहोत गोंदिया टेनिस प्रीमियर लीगचा हा महामुकाबला अंतिम सामना आणि या गोंदिया प्रीमियर लीगचा चॅम्पियन ठरवणारा हा सामना आणि तब्बल 41,000 रुपये पारितोषिक. आतापर्यंत 68 षटकार 162 चौकार जे गेलेले आहेत मैदानामध्ये. आणि इथे पहा चेंडू मैदानामध्ये निर्धाव जाणार आहे. E2C चॅनल जर आपण पाहिलं आमचे ऑपरेटर रोशन या ठिकाणी कदम कळवत आहेत की 162 चौकार आणि 68 षटकार या ठिकाणी गेलेले आहेत. या रिव्ह्यूची मागणी करण्यात आलेली आहे. शुभम तांबे आपण तिसरे पंच म्हणून या स्पर्धेसाठी आहात. शुभम तांबे तिसरे पंच या लवकर आपण इकडे पाहणी करतायत. या आदेश मगर वाईट चेंडू होता किंवा नाहीये ते आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. इट्स अ फेअर डिलिव्हरी जी मैदानामध्ये आपण पाहणार आहोत. नाही, डॉट चेंडू असणार आहे. निर्धाव बॉल असेल मैदानामध्ये. इथे पहा चेंडू उडवला गेला. अगदी चांगला फटका असेल परंतु क्षेत्ररक्षक बघा प्रयत्न चांगला आहे. चेंडू सीमा रेषा पार आणि इथे येणार आहे गोंदिया टेनिस प्रीमियर लीगचा दमदार चौकार. बघा सरळ 3 षटकारासाठी 500 रुपये बाळासाहेबजी जायभावे यांच्याकडनं आहेत. परंतु इथे आपण पाहूया संगम सानप चेंडूवर पैकी सरळ लागत नाहीये. एक धाव या ठिकाणी पूर्ण केली जाणार आहे. मैदानामध्ये आता शेवटचे 2 चेंडू राहिलेले आहेत. 2 बाद 49 धावा. इथे बघूया हा चेंडू मात्र मिडअप मध्ये खेळला जाणार आहे. पाहूया आकाश आव्हाड चेंडूवर आला. चेंडूची फेकी मात्र होतीये खराब. दरम्यान तिथे 2 धावा ज्या पूर्ण केल्या जातील. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि पाहूया इथे संदीप भगरे यांची विकेट धावचीतच्या स्वरूपामध्ये जाणार आहे. मैदानामध्ये 53 धावा. इथे पहा चेंडू उडवला गेला आणि के स्वतः आला आणि विकेट असणार आहे मैदानामध्ये.
गोंदिया टेनिस प्रीमियर लीग चा हा महामुकाबला अंतिम दिवसातील अंतिम सामना, अंतिम डाव काही वेळा चालू होईल. 51 धावा कुंदेवाडी लायन्स संघाने बनवलेल्या आहेत. 52 धावांचं लक्ष्य या ठिकाणी विजयासाठी जे आवश्यक असणार आहे ते जय बजरंग क्रिकेट क्लब गुळवण संघाला 26 जानेवारी पासून या स्पर्धेला सुरुवात झाली आणि आज 30 जानेवारी 2025 या स्पर्धेचा अंतिम दिवस या ठिकाणी आपण पाहत आहोत. आणि या अंतिम दिवसामध्ये हा जो महामुकाबला अंतिम सामना मैदानामध्ये चाललेला आहे, जिथे कुंदेवाडी लायन्सने आपल्या निर्धारित 6 षटकात 51 धावा बनवल्या आणि 52 धावांचे लक्ष्य या ठिकाणी उभं केलेलं आहे विजयासाठी. या स्पर्धेच्या निमित्तानं शेतकरी 11, गोविंद भाऊ पालव्यासीर, आदेश मगर, दीपक तांबे, शुभम तांबे, पंकज तांबे, विकी तांबे असेल, त्यानंतर समाधान सोनवणे असेल, त्याचबरोबर सौरव तांबे असतील, या सर्वांनी या स्पर्धेसाठी समालोचन करण्याची संधी माझ्यासाठी उपलब्ध करून दिली. त्याबद्दल मी या सर्व आमच्या मित्रपरिवाराला या ठिकाणी धन्यवाद देतो. आणि इथे मात्र जे 52 धावांचं लक्ष्य आहे ते कशा प्रकारे पार केलं जाईल, काय परिस्थिती मैदानामध्ये राहणार आहे, कोण या पर्व पहिल्यामध्ये गोंदिया टेनिस प्रीमियर लीगचा चॅम्पियन ठरेल, विजेता ठरेल, हे पाहण्यासाठी, हे ऐकण्यासाठी जरूर आपण या ठिकाणी जाणार आहोत. मनोजी बेलेकर सर, त्याचबरोबर एसटीपीएल कमिटीचं सहकार्य नेहमी लागतं. उद्घाटनालाही किरण भाऊ या ठिकाणी आलेले होते. किरण भाऊ गोजरे असतील, कॅप्टन शरद भाऊ, कोण, आदेश मगर, सर्व आमच्या बक्षीसदात्यांचं या ठिकाणी मी मनपूर्वक स्वागत करतो, अभिनंदन करतो. आणि अगदी दुसऱ्या डावाला या ठिकाणी सुरुवात होणार आहे. आणि या दुसऱ्या डावासाठी मैदानामध्ये पंच सुनील शेळके आणि गणेश जगताप या ठिकाणी यांनी चांगल्या प्रकारे पंच म्हणून काम केलेलं आहे. त्यांचंही सहकार्य या ठिकाणी लाभलं. ETC युनिव्हर्सल टेनिस क्रिकेट.in च्या माध्यमातून आपण ही क्रिकेटची स्पर्धा पाहत आहोत. हिरामन शेठ तांबे आणि त्यांचे सर्व मित्रपरिवार ज्यांनी या स्पर्धेसाठी, नितीन शेठ असतील किंवा अजून संदीप पवार असतील, या सर्वांनी मोठे बक्षीस या स्पर्धेच्या माध्यमातून वैयक्तिकरित्या खेळाडूंचा उत्साह वाढवण्यासाठी दिलेले आहेत. या सर्वांची आणि आमच्या तमाम क्रीडा रसिकांची या ठिकाणी रजा घेतो आणि थांबतो. आणि यानंतर आपल्या समोर या ठिकाणी जोडले जाणार आहेत मनोजी बेलेकर सर. धन्यवाद. मनोजी बेलेकर सर, चहा पिण्यासाठी गेलेले आहेत. नियमानुसार माझी वेळ संपलेली होती. किरण भाऊ, जाऊया मैदानामध्ये. संगम सानप आणि किशोर राऊत आणि पहिल्या षटकासाठी नवनाथ माळी गोलंदाजी मार्कवर आहे. अगदी पहिला चेंडू पहा. काकाजी काय सुरुवात करताय बघा. ज्या खेळाडूने कुंदेवाडी संघाचं अनेक वर्ष जे प्रतिनिधित्व केलेलं आहे, इथे काही खेळाडू मला वाटते कुंदेवाडीचे नाही आहेत, कारण जे अंकुश, संदीप आणि सुनील आणि गणेश दिघे 4 खेळाडू नाहीत. आता ते दुसरीकडे खेळायला गेले, तो फायनल ही चालू आहे.
आणि इथे पाहूया संगम सानेपसाठी आपण पाहत आहोत की मैदानात चेंडू निर्धाव गेलेला आहे. 2 चेंडू निर्धाव गेले. आपण या ठिकाणी पाहिलेले आहेत की 2 चेंडू निर्धाव जात असताना 52 धावांचं लक्ष जर पाहिलं फायनल मॅच साठी, या मैदानाने 80 धावा पाहिल्या, 80 धावा चेस झाल्या आणि इथे पहा एक्स्ट्रा कव्हर मधून संगम सानपचा हा फटका सीमा रेषेजवळ अडवला जाणार आहे. परंतु जय बजरंग बली, जय बजरंग गुळवण संघ या ठिकाणी आपलं खातं जरूर धावांचं खोलणार आहे 2 धावेनी. आणि पहिलं षटक ज्या ठिकाणी चालू झालेलं आहे, 3 चेंडू जे आतापर्यंत या षटकामध्ये झालेले आहेत. परत एकदा नवनाथ माळी गोलंदाजी मार्गावर आहे. संगम हा फटका मात्र बॅट आणि चेंडूचा संगम झाला. तिथे प्रयत्न चांगला आहे क्षेत्ररक्षकांचा आहे, परंतु बघा एक धाव त्या ठिकाणी येईल. चेंडू हवेत होता, क्षेत्ररक्षकांनी चांगल्या प्रकारे तो प्रयत्न त्या ठिकाणी केला चेंडूवर जाण्याचा, परंतु या दरम्यान एक धाव मात्र पूर्ण केली गेली. 4 चेंडू आणि 3 धावा षटक क्रमांक पहिले मैदानामध्ये चालू असताना या ठिकाणी आपल्याला ही परिस्थिती पाहायला मिळते आहे. 3 धावा ज्या जोडल्या गेलेल्या आहेत, 4 चेंडू झालेले आहेत. बघूया नवनाथ माळे आता 4 जण संघात नाहीये, त्यामुळे जबाबदारी घ्यावी लागणार आहे. अविनाशला सुद्धा इंजर्ड असताना मैदानात जावं लागलं. हा पुढचा चेंडू पाहूया किशोर राऊत यांच्यासाठी. परंतु आपण पाहत आहोत ज्या प्रकारे लेग बाईकच्या स्वरूपामध्ये एक अमंतर धावा या ठिकाणी पूर्ण केली जाणार आहे. 4 धावा धावफलकावर जोडल्या जाणार आहे. या षटकातील शेवटचा चेंडू नवनाथ माळी यांचा आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळणार आहे. 5 चेंडू 4 धावा आणि स्ट्राईकवर संगम सानप, ज्याने सातत्याने या स्पर्धेमध्ये एक आक्रमक आणि त्याचबरोबर प्रेक्षक राजाला खुश करणारी खेळी साकारली, तो स्ट्राईकवर आपल्याला पाहायला मिळणार आहे. फुलटॉस चेंडू होता पहा, क्षेत्ररक्षक आहे तिथे मात्र लॉंग ऑन मध्ये आपण पाहणार आहोत शुभम माळी, खराब क्षेत्ररक्षण आणि चेंडू सीमा रेषा पार. गोंदे टेनिस प्रीमियर लीगचा दमदार चौकार, 4 धावा. या ठिकाणी आता मनोजी बेलेकर सर हे उपस्थित झालेले आहेत. पहिल्या षटकानंतर 52 धावांची गरज असताना 8 धावा जय बजरंग क्रिकेट क्लब गुळवण संघाने 8 धावा बनवलेल्या आहेत. आणि येणाऱ्या 5 षटकात काय परिस्थिती असणार आहे आणि या गोंदे टेनिस प्रीमियर लीगचा विजेता कोण ठरेल हे मात्र आपण ऐकण्या आणि पाहण्यासाठी जाणार आहोत. मनोजी बेलेकर सर यांच्याकडे धन्यवाद. धन्यवाद. षटक क्रमांक अगदी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये दुसऱ्या क्रमांकाचं सुरू होईल. 52 धावसंख्येचा पाठलाग या ठिकाणी करायचा आहे आणि भूषण पोटे अगदी आपण पाहतोय गोलंदाजी मार्क करते. यावेळेस चेंडू हवे तिथे विकेट, मोठी विकेट. फलंदाज इथे बाद होताना पाहायला मिळालाय. किशोर राऊत इथे बाद होताना पाहायला मिळालाय. त्यांनी बॅटर आता आकाश याला आपण या ठिकाणी पाहणार आहोत. आणि या दरम्यान अगदी आपण पाहतोय 8 धावा 1 गड्याच्या मोबाईलमध्ये अगदी आपण पाहतोय ऑन स्क्रीन. या स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित प्रेक्षक वर्ग आपल्याला पाहायला मिळत आहेत. ग्रामीण भागातील शेतकरी वर्ग निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहतोय, कामगार वर्ग निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहतोय. खास या स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित असलेला आपल्याला जो पाहायला मिळतोय. या ठिकाणी गौतम शेठ सोनवणे यांच्या वतीने प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचं बक्षीस आपल्याला जे पाहायला मिळतंय. मॅच लो स्कोर मॅचेस आहेत, पण मैदानाच्या रंगताना या ठिकाणी आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत उजव्या हाताने
या दरम्यान चेंडू हवे तिथे क्षेत्ररक्षक खूप दूरवरती पाहायला आलाय आणि एका सिंगल चेरोपाडी धापाला धावसंख्या पोहोचेल ती असेल आता 9 या धावसंख्येवरती. 28 चेंडूमध्ये 43 धावसंख्येचा पाठलाग अजूनही करायचा आहे. कुंदीवडी लायन्स वर्सेस जय बजरंग गुळवंच ही लढत मैदानाच्या आतमध्ये आपल्याला या ठिकाणी जे पाहायला मिळते. सुंदर वातावरण निश्चितप्रमाणे आपल्याला या ठिकाणी जे पाहायला मिळत आहे. पाहूया मैदानाच्या आतमध्ये अगदी काय करमत होती. तयार यावेळेस बिघडक्यांचा प्रयत्न होता. चेंडू बॅटवरती मिडल होऊ शकला नाही. निर्धार चेंडू निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहतोय. इथे येताना आपल्याला जो पाहायला मिळालाय शांत प्रकारचं वातावरण आणि वातावरण अशांत कशा प्रकारे होईल ते पाहायला खूप मजा येणार आहे. विशेष करून अगदी आपण पाहतोय इथे गुळवंच टीम या टीमचा विचार निश्चितप्रमाणे अगदी आपण केला. यावेळेस अगदी आपण पाहिलं इथे चेंडू सुंदर खेळला. क्षेत्ररक्षक दूरवरती आहे. चेंडू पोहोचते सीमारेषेच्या बाहेर. 4 रन. स्विचीचा फरक आहे. चेंडू मात्र अगदी आपण पाहतोय सीमा रेषेच्या जवळपास अडवलाय. क्षेत्ररक्षण खूप चांगलं आहे. इफट खूप जबरदस्त लागलं गेलं आणि तिथे 2 धावा त्यांना पळून पूर्ण केल्या गेल्या. या 2 धावसंख्येनंतर धावसंख्या धावसंख्या जी आहे ती आहे 15 धावा. 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये षटक क्रमांक 2 संपलंय. उर्वरित 24 चेंडू बनवायच्या 37 धावा. 24 चेंडू आणि 37 धावसंख्येचा पाठलाग अजूनही करायचा आहे. बरीचशी अगदी प्रेक्षक मान्यवर वर्ग निश्चितप्रमाणे आपण पाहतोय. स्क्रीनवरती आपल्याला ही सगळी मंडळी पाहायला मिळत आहेत ज्यांचं योगदान आहे. समृद्धी हवेच्या नजदीक असणारे मैदान आपल्याला जे पाहायला मिळते. पुणे नाशिक हवेच्या शेजारी असणारे मैदान आपण पाहतोय आणि खास मित्रपरिवार या स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित झालेल्या या सगळ्या प्रेक्षक राजांचं मनापासून स्वागत. हार्दिक स्वागत. कुंदीवडी लायन्स संघाबद्दल आपण चर्चा करत होतो. या टीम मध्ये ना बरेचसे नातेवाईक आहेत. कोण चुलत्या पुतणे आहेत, कोण सख्खे भाऊ आहेत, कोण मावस भाऊ आहेत. ही नाती आहेत. त्याच्यामध्ये आपण पाहिलं अंकुश नाटे, सुनील नाटे चुलते पुतणे आहेत बरोबर. त्याच्यानंतर अगदी आपण प्रणव माळी, शुभम माळी 2 सख्खी भावंड आहेत. नवनाथ माळी, प्रणव माळी, शुभम माळी चुलते पुतणे. त्याचबरोबर अविनाश जाधव, संदीप भगरे मावस भाऊ आहेत. महेश पोटे, भूषण पोटे चुलते पुतणे आहेत. सुदर्शन गाडेकर, मुन्ना गाडेकर 2 सख्खे भाऊ आहेत. तर गणेश दिघे, आनंद दिघे हे 2 सख्खे भाऊ फौजी. हे नातेसमाजातील सगळी टीम निश्चितप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. ही सगळी नाती माझ्यापर्यंत पोहोचवली प्रणवने. मनापासून धन्यवाद. तर 6व्या मैदानाच्या आतमध्ये उर्वरित 24 चेंडूमध्ये 37 धावसंख्येचा पाठलाग अजूनही करायचा आहे. आणि स्क्रीन निश्चितप्रमाणे आणि 37चा पाठलाग अजूनही करायचा आहे. गोलंदाजीवरती तयार. नवीन गोलंदाजीवरती आलाय. गोलंदाजी मार्ग स्वतः आता काका
नवनाथ माळी याला आपण निश्चितप्रमाणे पाहूया. आणि स्ट्राईकला फलंदाज आहे आकाश. टसन विरुद्ध टसन निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहतोय. नवनाथकडे मात्र जो अनुभव आहे त्या अनुभवाच्या जोरावरती काय करत करते आपल्याला पाहिजे. एक गाव एक टीमचा फॉर्मॅट. गोंदिया टेनिस प्रीमियर लीगचा आजचा शेवटचा दिवस, शेवटची मॅच, शेवटचा डाव मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. मॅच मेगा फायनल कशी रंगली जाते परत एकदा आपण पाहिलं. इथे पंचांग हलकं अपील यात्रा केलं जाते. अपीलमध्ये उत्साह जबरदस्त चेंडू निर्धाव यात्रा आपल्याला पाहायला मिळालाय. पण अपील कोणाकडे केलं होतं? अपील केलं होतं एसटी रक्षक आणि स्क्वेअर लेग अंपायरकडे. पण एक गोष्ट तितकीच खरी आहे, स्क्वेअर लेग अंपायरला क्वाईट बँडचा अपील केल्यानंतर बाद देण्याचा अधिकार नाहीये. अपील हा तुम्ही फक्त समोरच्याच अंपायरकडे करू शकता, कारण तो अधिकार त्यांना आहे. जिथं दाद मिळेल ना तिथंच दाद मागितली पाहिजे. स्क्वेअर लेग अंपायर तुम्ही किती अपील करा ते बादच देऊ शकत नाही, तो अधिकार नाहीये त्यांना. या दरम्यान चेंडू कव्हरला खेळला, क्षेत्ररक्षक चेंडूवरती आहे तिथे क्षेत्ररक्षण खराब तर झालंय आणि चेंडू शरीराच्या सने अडवला गेला. तिथे 2 धावा येताना आपल्याला पाहायला मिळतील. 2 धावसंख्येने धापलक पुढे जाऊन पोहोचेल 17 वरती. एक गड्याच्या मोबाईल्यात उर्वरित 21 चेंडू 35 धावसंख्येचा पाठलाग करायचा. 21 चेंडू 35. मेगा फायनल मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय. कुंदेवाडी लायन्स वर्सेस जय बजरंग गुळबांस. नवनाथ माळी तयार, उजव्या हाताने माराय. यावेळेचा चेंडू अगदी आपण पाहतोय हलक्या तरी खेळण्याचा प्रयत्न केला गेला. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय. एक धावा आली आहे, दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न केला गेलाय आणि इथे 2 धावा. या 2 धावसंख्येने धावफलक पुढे जाऊन पोहोचला 19 या धावसंख्यांवरती. ही धावसंख्या आपल्याला जे पाहायला मिळते पक्ष्यांची सुद्धा खूप मोठी खैरात खास प्रेक्षक राजांच्या वतीने होताना पाहायला मिळाली. त्याचबरोबर अगदी आपण पाहतोय बक्षीस जमा करायचं मग ते पुकारायचं. पुकारलं जर खेळूला गेलं तर ठीक, नाही खेळूला गेलं तर ती मंडळामध्ये जमा राहणार. हा नियम जरी लावला तरी काही नाही बक्षीस दिली. त्यांना माहिती आहे जरी नाही गेलं कोणा लोकांकडे जाणार नाही, घरीच राहणार आहे, गावच्याच मुलांकडे राहणार आहे. ज्यांनी कष्ट घेतलंय त्यांच्या पाठीवरती शबासकीची थाप म्हणून जी रक्कम असेल ती त्यांच्यासाठी राहू द्या, काय हरकत नाही. हा काहींचा हा पण प्रयत्न आपण पाहिलेला आहे. त्याबद्दल त्या सगळ्या दानशूर व्यक्तींना मनापासून धन्यवाद द्यावे लागते. कष्ट ज्यांनी घेतलंय त्यांनाही मनापासून धन्यवाद. त्यांचंही कौतुक करावं लागेल. आणि एका दोघांचं नाव घेतलं तर बाकीचे म्हणते सर आम्ही पण होतो, आम्ही नाही दिसलो का? तुम्ही सगळेजण आहेत आणि या सगळ्यांच्या कष्टातून क्रिकेटची स्पर्धा उभी राहिली आहे. पहिलंच पर्व आहे आणि पहिल्या पर्वात या क्रिकेटच्या स्पर्धेचा बोलबाला महाराष्ट्र खूप लांब राहिला. पण निदान यावेळेचा चेंडू अगदी आपण पाहतोय अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता. एक सिंगल आली, ही सिंगल लेग बायचे रोपण आहे. धापरेकर धावसंख्या 21. उर्वरित चेंडू आता शिल्लक राहतील ते 18 आणि बनवायचे 31 धावा. आपण पाहतोय ऑन स्क्रीन आपल्याला पाहायला मिळेल खास करून समृद्धी हवे याचं जे टर्मिनल आहे ते आपल्याला निश्चितप्रमाणे पाहायला मिळतोय. ऑन स्क्रीन या गोष्टी आपल्याला पाहायला मिळते जी समोरच्या बाजूला आहे. आणि तर मनापासून धन्यवाद निश्चित द्यावे लागतील कॅमेरामॅनला, कारण ती शक्कल तो हुशारपणा फक्त आणि फक्त कॅमेरामॅनकडेच असतो. काय दाखवायचं शेवटच्या 18 चेंडू 31 धावसंख्येचा पाठलाग अजून या दरम्यान जो करायचा आहे. पंचांना मनापासून धन्यवाद द्यावे लागतील. ऑर्गनायझर टीम यांनी तर काही मदत केलेलीच आहे, पण स्पेशली थँक्स टू गणेश जगताप अँड सुनील अण्णा शेळके. खूप चांगलं काम या स्पर्धेमध्ये होताना आपल्याला पाहायला मिळाले. त्याचबरोबर युनिव्हर्सल टेनिस क्रिकेट एका रात्रीचा कॉल आणि एका कॉलवरती टीम हजर, त्याबद्दल मनापासून धन्यवाद. नशीब ऑर्गनायझर टीमचं चांगलं आणि आता ऑनस्क्रीन कॅमेरामनला टिपलेले. वा, कॅमेरामन आमचे संदीप यांच्या माध्यमातून कॅमेरामन सूरज
यांना टिपलेलं क्षणचित्र. थँक्यू संदीप आणि थँक्यू सूरज. सहाव्या मैदानाच्या छोटासा ड्रिंक ब्रेक होता तो संपलाय. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीवरती तयार आहे. भूषण पोटे परत येतात तयार आहे. 18 चेंडू आणि 31 धावसंख्येचा पाठलाग अजून यात्रेमध्ये तो करायचा आहे. डान्सिंग डाऊन द विकेट. चेंडू कव्हरला खेळला. क्षेत्ररक्षक दुर्बल चेंडूवरती पोहोचतोय. एक सिंगल आली आहे. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न होणार आहे का? नकार दिलाय. एक चांगलं क्षेत्ररक्षण होताना पाहायला मिळतंय. एक धाव आली आणि एका धावसंख्येनंतर धापडकर धावसंख्या 22. 51 धावा बनवल्या. 52चा पाठलाग. 17 चेंडू 30 अजूनही बडवायचे आहेत. मॅच खूप जबरदस्त रंगलेली आपल्याला जी पाहायला मिळते. चर्चा चालू आहे. कोण कशा प्रकारची कामगिरी या ठिकाणी करते ते आपल्याला पाहिजे. लॉंग ऑफला चेंडू खेळला. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी तैनात. क्षेत्ररक्षण अगदी 2-3 वेळेस चेंडू हातातून सटकला गेला होता. तर सूर्याची किरण डोळ्यावरती येताना पाहायला मिळाली. क्षेत्ररक्षण आपलातून एक सिंगल. एका सिंगलच्या रूपाने 10+23. या प्रकारची धावसंख्या अगदी आपण पाहतोय. शेवटच्या 16 चेंडू 29 बनवायचे आहेत. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता मिड विकेटला. तिथे एक धाव आणि एक धाव 22च्या रूपाने. एकेरी दुहेरीने इथे कुठेतरी सामना पुढे ढकलण्याचा प्रयत्न केला जातोय संगमकडून. त्याचबरोबर अगदी आपण पाहतोय आकाशकडून. ज्या प्रकारची फटकेबाजी हवी त्या प्रकारची फटकेबाजी होताना पाहायला मिळत नाहीये. पण मॅच काय रंग चढवते. सद्गुरू वामनराव पै म्हणतात ना, तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार. तसंच इथे या मैदानावरती हे सगळे चित्रकार आहे आणि हे चित्रकार या मैदानात या सामन्याचं चित्र कसं रंगवत आहेत. 15 चेंडू 28. डान्सिंग डाऊन द विकेट. डॉट बॉल. निर्धाव चेंडू आलाय. शेवटचे चेंडू शिल्लक राहिले. 14 बनवायचे 28. 14 चेंडू आणि 28चा सामना अजूनही बाकी आहे. जय बजरंग, गुळवंश की कुंदेवाडी लायन्स. बाजी कोण मारणार? पहिल्या पर्वाचा विजेता कोण? गोंदे टेनिस प्रीमियर लीग. यावेळेस उंची खूप पाहिजे. क्षेत्ररक्षक जोपास कोणताच नाहीये. 2 क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचण्याचा प्रयत्न करताय. झेल झालाय आणि ते अक्काची कळी संपुष्टात. फलंदाज पाहिलं मिळाली आकाशच्या रूपाने आणि धक्का क्रमांक अगदी आपण पाहतोय या ठिकाणी जो बसला गेलाय तो दुसऱ्या क्रमांकाचा आपल्याला या ठिकाणी जो पाहायला मिळतोय. जे बॅटर मैदानाच्या आतमध्ये आता अनिकेत याला आपण या ठिकाणी पाहणार आहोत. संगम थोडासा कान मंत्र देतोय अनिकेतला. कारण जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये संगम आहे तोपर्यंत कदाचित जय बजरंग, गुळवंश आणि विजय याचा संगम होण्याची शक्यता आहे. हा संगम जर मिळवायचा असेल, हा संगम करायचा असेल तर इथे संगम स्थानपला खेळावाच लागेल. 12 चेंडूमध्ये 14 धावा संगमच्या आहेत. नवीन फलंदाज अनिकेत मैदानाच्या आतमध्ये आलाय. अनिकेत आव्हाड तो स्ट्राईकला आहे. गोलंदाज तयार. सूर्यप्रकाशचा फडका चेंडू पोहोचला गेला. डीपेस्टा कव्हरला क्षेत्ररक्षक. हो हो, प्रयत्न खूप चांगला होता पण चेंडू पोहोचला सी मार्चच्या झेल घेण्याचा प्रयत्न केला गेला आणि चेंडू सरळ सीमा रेषेच्या बाहेर पोहोचला. षटकार आहे. 1 हँड कॅच घेण्याचा प्रयत्न केला गेला होता. आपण पाहतोय इथे उर्वरित चेंडू जर आपण पाहिले तर 12 आणि बनवायच्यात 22. ऑन स्क्रीन निश्चितप्रमाणे आपल्याला
इथला सूर्य कसा होता ते पाहायला मिळालं होतं. सूर्य अर्थात एकच आहे, प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने हा सूर्य आपल्याला पाहायला मिळतो. शेवटचे चेंडू शिल्लक राहिलेत. 12 बनवायच्यात 22. 12 चेंडू आणि 22 धावा. 4 षटकात 30 धावा धापाला पूर्ण झाल्यात. आणि घेतलं एक जीवनदान आहे. आल्या आल्या षटकार घेताना आणि घेतला आपण पाहिले. नवनाथ होता तिथे झेल घेत असताना परंतु झेल झाला नाहीये. गोलंदाज आला, गोलंदाज मार्क करती. इथे फाईन लेगला चेंडू खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचला नाहीये. तिथं अगदी आपण पाहतोय 2 क्षेत्ररक्षक चेंडूच्या पाठवर आहेत. चेंडू हातातून सटकला गेलाय, त्या दरम्यान 2 धावा आहेत. परफेक्ट बॅटवरती मिडल होताना पाहायला मिळाला नाही चेंडू. 2 धावा. या 2 धावसंख्येनंतर धापळकरती धावसंख्या जी आहे ती आहे आता 32. शेवटचे 11 चेंडू आणि बनवायचे आहेत 20 धावा. 11 गेंदे 20 रन. मेगा फायनल मैदानाच्या मध्ये अगदी आपण पाहतोय. जिंकणार कोण, या स्पर्धेचा मानकरी होणार तरी कोण. 41,000, 31,000, 21,000, 11,000 ही बक्षिसाची रक्कम आहे. परंतु ही बक्षिसाची रक्कम असण्यापेक्षाही विजेता पदाचा मान नक्की कोणत्या संघाचा आहे. इथे परफेक्ट बॅटवरती मिडल झालाय. चेंडू पाठवलाय स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक दूरवरून चेंडूवरती येण्याचा प्रयत्न करतोय. चेंडू कव्हर केलाय आणि त्या दरम्यान 2 धावा परत एकदा मिळत आहेत. संगम सातत्याने प्रयत्न करतोय मोठमोठे फटके खेळण्याचा. 2 धावा येतील. त्या प्रकार धावा संख्या 34 आहे. 10 चेंडू 18. 10 चेंडू आणि 18 धावा अजूनही या दरम्यानच्या बनवायच्या आहेत. 10 गेंदे 18 रन. चर्चा चालू आहे. इथे अगदी आपण पाहिलं अविनाश आणि त्याचबरोबर अगदी गोलंदाज अगदी आपण पाहतोय गोलंदाज मार्क करती. शुभम माळी याला आपण पाहतोय गोलंदाजी मार्क करते. तुझी चर्चा या दरम्यान होताना आपल्याला पाहायला मिळाली अविनाश आणि शुभम या दोघांमध्ये. यावेळेस परत एकदा आपण पाहिलं उंची खूप आहे. क्षेत्ररक्षक दूरवरती आहे. 1 धावा आली आहे. दुसरीचा प्रयत्न केलाय. छोटीशी धडक आणि फिके येईपर्यंत 2 धावा. 3 चेंडू आतापर्यंत टाकले शुभमने. 3ही चेंडूवरती 2-2 धावा घेतल्या संगमने. आपलं 36 उर्वरित 9 चेंडू बनवायच्या 16 धावा. 9 चेंडू आणि 16 धावा. चर्चा चालू आहे. या चर्चाचा शेवट काय. यावेळी चेंडू सोडून दिलाय उजव्याटीच्या बारासा बारे. व्हाईट बॉल. खराब चेंडू आहे. व्हाईट बॉलच्या रूपाने मात्र धापलक पुढे जाऊन पोहोचेल. 37 वरती आहे. 9 चेंडू आणि 15 धावसंख्येचा पाठलाग अजूनही करायचा आहे. शुभम संगमसाठी मारा करतोय. या दरम्यान अगदी आपण पाहतोय चेंडू स्क्वेअर लेगला निश्चितपणे पोहोचलाय. तिथं क्षेत्ररक्षण खूप चांगलं आहे. दुसरा धावसायचा प्रयत्न. धावाची संधी आणि 2 धावा परत एकदा. आज संगम सानं थांबणार नाही. प्रत्येक वेळेस दुहेरी धाव घेताना आपल्याला पाहायला मिळालाय. आणि विशेष करून अगदी आपण पाहतोय थोडीशी दमछाक होतीये. म्हटलं जातं ना की चांगलं काम केलं की दम लागतो. चांगलं काम केलं की दम लागतो. पण चांगलं काम करण्यासाठी दम असावा लागतो. संगम सानपने जर लागोपाठचे 2 षटकार जर खेळले तर इच्छापूर्ती हायटेक नर्सरी बाळासाहेब जावळ यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं बक्षीस आहे. एक सिंगल आली. सिंगलच्या रूपाने धापाल करते. धावसंख्या पुढे जाऊन पोहोचेल ती असेल आता 40. शेवटचे 7 चेंडू आणि 12 धावा. 7 चेंडू आणि 12 धावा. सात चेंडू 12. हा चेंडू निर्णायक आहे. गोलंदाज तयार आणि इथे क्लीन बॉल्स. हो गई गलती, हो गई भूल. दांडी
परफेक्ट यॉर्क आणि परतावा लागेल आणि घेतला. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये योगेश सानपला आपण पाहणार आहे. शेवटचे 6 चेंडू आणि बनवायच्या 6 चेंडूमध्ये 12 धावा, 6 गेंदे 12 रन. कोण जिंकतोय कोण पराभूत होतोय, कोणाच्या हातामध्ये चेंडू आता दिला जातोय. अरे संघ असेल आता समोरच्या बाजूला. एक शेर नेहमी सांगत असतो, समोर बादशाही फलंदाजी आहे, हुकमी एक्का कोणता गोलंदाज असेल ते आपल्याला पाहायचंय. प्रसिद्ध भाजीपाल्याचे प्रसिद्ध व्यापारी आदरणीय योगेशजी आभार साहेब यांच्या वतीने लागोपाठच्या 2 षटकारांसाठी 500 रुपयाचं बक्षीस आहे. चर्चा चालू आहे कोणाच्या हातामध्ये चेंडू द्यायचा. मी एक शेर नेहमी सांगत असतो कि अपनी कीमत उतनी रखिए जो आधा हो सके, अपनी कीमत उतनी रखिए जो आधा हो सके, अगर अनमोल हो गए तो तना हो जाओगे. खेल ताश का हो, जिंदगी का हो या हो क्रिकेट का, अपना इक्का तभी दिखाना जब सामने वाला बादशाह निकले. हुक्मी एक्का कौन? आमच्या रोहित आडगे उर्फ बाळा यांच्या वतीने टीमसाठी खूप सारे शुभेच्छा आल्यात. बाळा आपल्याला मनापासून धन्यवाद. शेवटचे 6 चेंडू आणि बनवायच्यात 12 धावा. दोन बंधू मैदानाच्या आतमध्ये या दरम्यान अगदी आपण पाहतोय. एका बाजूला अगदी संगम सानपला आपण पाहतोय आणि दुसऱ्या बाजूला योगेश सानप. 2 भाऊ मैदानाच्या आतमध्ये आहे. पाहायचंय गोलंदाज मार्कवरती गोलंदाज आता गोलंदाज संदीप हो गणेश सर. व्हाईट बॉल. राहुल आला गोलंदाज मार्कवरती. राहुलचा पहिला चेंडू खराब आहे. पहिला चेंडू अगदी आपण पाहतोय राहुलचा खराब आलाय. त्या पाठोपाठ अगदी आपण पाहिलेला चेंडू खेळण्याचा प्रयत्न. इथे चेंडू बॅटवरती नाहीये. निर्धाव चेंडू येताना आपल्याला पाहायला मिळालाय. खराब चेंडू राहुलचा या दरम्यान अगदी सुरुवातीला, परंतु त्यानंतरचा कमबॅक अगदी आपण पाहिले. समीकरण बदललंय. शेवटचे 5 चेंडू आणि बनवायच्यात 11 धावा. 5 चेंडू आणि 11 धावा. राहुल शिरोळे गोलंदाज मार्कवरती अगदी आपण पाहतोय. समोरच्या बाजूला संगम सानपला आपण निश्चितप्रमाणे पाहणार आहोत. गुळवंश की कुंदेवाडी कोण बाजी मारतय. 5 चेंडू आणि 11. या दरम्यान चेंडू हवे तिथे झेल झालाय आणि आणि त्यानंतर अगदी आपण पाहिले जल्लोष कुंदेवाडी संघाचा होताना आपल्याला पाहायला मिळालाय. संगमची विकेट आली. कुंदेवाडीचा जल्लोष व्हायला सुरुवात झाली. पण एक वाक्य मी नेहमी सांगत असतो की जीतने से पहले जश्न और हारने से पहले मातंग नहीं मानना चाहिए. जोपर्यंत जिंकत नाही तोपर्यंत विजयोत्सव साजरे करायचे नसतात. कारण अजूनही मॅच संपलेला नाहीये. शेवटचे 4 चेंडू आणि बनवायचे आहेत. अजूनही
11 धावा. 4 चेंडू आणि 11 धावा. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. गणेश सानप न्यू बॅटर मैदानाच्या आत. राहुल इथे गोलंदाज मार करतोय. पाहूया इथे बसा ना तुम्ही, एका जागेवर बसा. जिथे बसला होता तिथेच बसा. शेवटचे 4 चेंडू आणि बनवायचे 11 धावा. गणेश सानप, गणपती बाप्पाचं नाव तारण करता, विघ्नहर्ता, सुख करता गणेश. हा गणेश मैदानाच्या आत. गोलंदाज अगदी आपण पाहतो गोलंदाजीवरती. इथे विकेट केलाय. चेंडू सीमा रेषेच्या जवळपास तिथे. हो इथे झेल झालाय. फलंदाज बाद. संधी साधून इथे एक मोठी विकेट येताना आपल्याला पाहायला मिळाली. आणि इथे अगदी आपण पाहिलंय मोठी विकेट येताना पाहायला मिळाली. लागोपाठच्या 2 चेंडूवरती 2 विकेट आल्यात. ऑन हॅट्रिक बॉल. विकेट हॅट्रिक होणार का? राहुल इथे अगदी आपण पाहतो गोलंदाज मार करतोय. पाहूया करामत मैदानाच्या आतमध्ये काय होणार आहे. शेवटचे 3 चेंडू आणि बनवायचे 11 धावा. नवीन फलंदाज सूरज आलाय. इथे फायनलला चेंडू पोचला सीमा रेषेच्या जवळपास. तिथे पाहता पाहता चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. 4 रन. मॅच होती कुठे आणि मॅच आली कुठे? शेवटचे 2 चेंडू आणि बनवायच्या 7 धावा. मित्रांनो सामना आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या आपण दोन्ही टीम साठी वाजूया. शेवटचे 2 चेंडू आणि बनवायच्या 7 धावा. दाने दाने पे लिखा होता खाने वाले का नाम लेकिन कोई खिलाने वाला चाहिए. 2 गेंदे 7 रन. राहुल तयार. इथं बिग हिट आणि चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. 6 रन. म्हणजे 6 चेंडू 12, 5 चेंडू 11, 4 चेंडू 11, 3 चेंडू 11, 1 चौकार 1 षटकार, 1 चेंडू 1. सामना बरोबरीत. सुपर ओव्हर. अभिया गोलंदाजीवरती तयार आहे. शेवटचा 1 चेंडू बाकी आहे. काय करमत होतीये ते आपण निश्चितप्रमाणे पाहूया. शेवटचा 1 चेंडू. गोलंदाज मात्र थोडा वेळ थांबलाय. पाहूया करामत मात्र मैदानाच्या आतमध्ये काय होते ते आपल्याला पाहायचंय. शेवटचा 1 चेंडू निश्चितप्रमाणे बाकी राहिलाय. 1 धाव बनवायची आहे. प्रेक्षक राजा एकदा जोरदार टाळ्या आपण वाजूया दोन्ही टीम साठी. 1 चेंडू 1 आणि इथे चौकार आणि जय बजरंग गुलवंश या स्पर्धेचा
त्याला लगेचच इथे प्राइज डिस्ट्रीब्युशन चालू करायचंय, त्यामुळे आपण सगळ्यांनी स्टेजच्या समोर यावं अशी आपणास विनंती राहणार आहे. साहेब जे एसटीपीएलच्या क्रिकेटच्या स्पर्धेच्या निमित्ताने सुद्धा भेटले होते आणि त्यांच्या वतीने माझ्यासाठी संगमच्या वडिलांच्या वतीने माझ्यासाठी 500 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. दादांना मनापासून धन्यवाद. थँक्यू सर, थँक्यू. चारही टीम समोर बसून घ्या. मान्यवरांना विनंती राहील आपण सगळ्यांनी स्टेजवरती बसून घ्यायचं. 6च्या 6 टीम्स. बरेच जण विचार करतील 6 टीम कशा, जिंकलेल्या ज्या बक्षीस बिरीत पोहोचलेल्या 4 टीम त्या आणि एक्झिबिशनच्या दोन्ही पण.